मी निकिता आष्टेकर। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पिरणवाडी येथील जंगली पीर उरुसाला दिनांक 7 पासून प्रारंभ होणार आहे। उरुसानिमित्त 5 दिवस विविध सांस्कृतिक, कव्वाली व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 7 रोजी रात्री 8 वाजता मस्जिद दर्गा येथे मिलाद आणि फातेखानी होईल। त्यानंतर रात्री 10 वाजता जमालतुल्ला फुकरा मंडळाचा रातीब व रफाई झाल्यानंतर बँडच्या तालात शाह सदरुद्दीन अन्सारी लाठी आखाड्याच्या साथीने संदल मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। पहाटे 5 वाजता संदल चढणार आहे। अंजनेय नगर येथील वृद्ध डॉक्टराच्या खुनाला कलाटणी मिळाली आहे। MBBS चे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या रवी उर्फ रविराज दंडावती मठ वय 34 या मुलाने आपल्या वृद्ध बापाचा खून करण्यासाठी दृश्यम या हिंदी चित्रपटाची प्रेरणा घेतली आहे। यासाठी रवीने अनेक वेळा दृश्यम चित्रपट पाहिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे। 1 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर उमाकांत शिवलिंग या दंडावती मठ वय 68 यांचा खून झाला होता। मालमत्तेच्या वादातून बापाचा खून करणाऱ्या रवीने दरोडेखोरांनी घरातील दागिने लांबविण्यासाठी आपल्या वडिलांचा खून केल्याचे चित्र रंगविले होते। 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी 2017-18 वर्षातील कर्नाटक राज्य CETचे वेळापत्रक जाहीर झाले असून दिनांक 1 ते 26 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे। अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतर दिनांक 18 व 19 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे। अनुसूचित जाती जमाती वर्गातून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवणाऱ्यांना कमी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। यासाठी कोर्टाने राज्य सरकारला 7 महिन्यांची मुदतही दिली आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 11,700 कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। विशेष म्हणजे यातील काही कर्मचारी असे देखील आहेत जे गेल्या 2 दशकांपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत। एका बसने एका माणसाला धडक दिली। या धडकेत त्या माणसाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा मृतदेह बसच्या खालच्या भागात अडकला, जो बसने 1-2 नाही सुमारे 70 किलोमीटर पर्यंत फरकटत आणण्याची धक्कादायक घटना कर्नाटकातल्या बेंगळुरूमध्ये घडली आहे। बसला धडकून एका माणसाचा मृत्यू झाला। त्या माणसाचा मृतदेह लटकून बस सोबत आला, तरीही आपल्याला यासंबंधी काहीही ठाऊक नसल्याचा दावा या बसचा चालक मोहिनुद्दीनने केला आहे। जगभरात फेसबुकवर 200 दशलक्षच्या आसपास बनावट अथवा डुप्लिकेट खाती आहेत। डिसेंबर 2017 पर्यंतच्या या आकडेवारीमध्ये भारत सर्वोच्च स्थानी आहे असे सांगण्यात आले। आंतरराष्ट्रीय पातळीवर मासिक सक्रिय खातेधारकांच्या आकडेवारीनुसार 10% खाती बनावट आहेत। भारत, इंडोनेशिया, फिलिपाईन्स यासारख्या विकसनशील देशात विकसित देशांच्या तुलनेत अधिक बनावट खाती आहेत। निप्पाणी येथील हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे। कितीही अतिरिक्त ऊसाचे उत्पादन झाल्यास ऊसतोड मिळतेच असा विश्वास कारखान्यामुळे ऊस उत्पादकांना प्राप्त झाला आहे। पण वरदान समजल्या जाणाऱ्या या कारखान्याचे दूषित पाणी नजीकच्या वेदगंगा नदीपात्रात मिसळत आहे। यामुळे हाल शुगरमुळे वेदगंगेची झाली काली गंगा असे विदारक चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे यमगरनी नांगनूर सौंदलगा परिसराचे आरोग्य धोक्यात येत आहे। गोकाकहून विजापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकाकडून 604.90 ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त केल्याची घटना शनिवार दिनांक 3 रोजी रात्री 9 वाजता घडली। सुरेश काशीनाथ कुंभार वय 50 असे संशयिताचे नाव आहे। जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे 12 लाख रुपये इतकी असून यावेळी सुरेशकडून 86,000ची रोकडही जप्त करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांनी दागिन्यांचे बिल सादर करण्याचे सुरेशला सांगितले आहे। पश्चिम आशियातील बेनिन किनाऱ्याजवळून एक व्यापारी जहाज बेपत्ता झाले आहे। या जहाजातील खलाशांमध्ये सुमारे 22 भारतीयांचा समावेश आहे। MT मरीन एक्सप्रेस असे या जहाजाचे नाव आहे। पनामाचा ध्वज असलेले हे जहाज गुरुवारी बेपत्ता झाले असून त्या जहाजाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही। आपण पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। भारतामधील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातली कोणती सर्वात मोठी नदी आहे? भारताची राज्यघटना कोणी लिहिली? लोकमान्य टिळक। बेलगाम के मेयर, नहीं पता।
राष्ट्रीय खेळ कोणता? राष्ट्रीय खेळ क्रिकेट. आपले राष्ट्रीय वाक्य कोणतं? जय भारत. स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय? राजघटना माहित नाही. हु इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया? सॉरी. राष्ट्रीय फूल. जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा येथे काल रात्री झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 6 वर गेला आहे. लोणावळ्यातील हॉटेल साई मोरेश्वर समोर हा अपघात झाला होता. त्यात 5 जण जागीच ठार झाले होते, तर 2 तरुणींसह 3 जखमी झाले होते. त्यापैकी एका तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्जबाजारीपणामुळे तिघांनी पिंपळे सौदागर येथील एटीएम मध्ये भरणा करायला आणलेली 74 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विठ्ठल जाधव, अमोल धुते आणि त्रिंबक नैगारे अशी मुख्य आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर चालक रणजित कोरेकर हा पसार झाला आहे. या सर्वांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही कर्जबाजारी होते आणि त्यांना मोठा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यामुळे त्यांनी ही चोरीची योजना आखली. शासनाच्या प्रत्येक मोहिमेला सहकार्य करून पंचायत राज्यमध्ये उल्लेखनीय कार्य करत तालुक्यातील आयनोडे हेवाळे ग्रामपंचायतीने तालुक्यातील प्रथमच स्मार्ट ग्राम हा मानाचा पुरस्कार पटकाविला. एवढेच नव्हे तर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्राम स्वच्छता अभियानात या गावाने प्रथम क्रमांक पटकाविला. असे असले तरी हेवाळे गाव 12माही वाहतुकीपासून वंचितच आहे. तिलारीच्या मोठ्या प्रवाहामुळे पावसाळ्यात येथील खरारी नदीवरील पूल पाण्याखाली असतो. या नदीवर पूल झाल्यास गाववासियांना लाभ होणार आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मेढानिवती ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदा दारूची मोठ्या प्रमाणावर राजरोस विक्री केली जाते. त्यामुळे जबाबदार कुटुंब प्रमुख प्रमाणे शाळकरी महाविद्यालयीन मुलेही दारूच्या आहारी जाऊ लागल्याने अखेर महिलांनीच या दारू विक्रेत्या विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. गावातीलच दारू विकणाऱ्या तरुणाला या महिलांनी दारूच्या बाटल्यांसह रंगेहात पकडून निवती पोलिसांच्या ताब्यात दिले. राजापूर तालुक्यातील नानार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात आता जोरदार विरोध दर्शवण्यासाठी पावले उचलली असून त्याची पहिली सभा शनिवारी सायंकाळी डोंगर तिठा येथील दत्त मंदिरात पार पडली. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना खासदार राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. पुढे बोलताना त्यांनी या देवभूमीत रिफायनरी होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग असल्याचा विश्वास प्रकल्पग्रस्तांना दिला. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोल्हापुरात महामोर्चा काढण्यात आला. शिवाजी पेठेतील गांधी मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे. येळकोट येळकोट जय मल्हार. उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकात मोर्चाचे रूपांतर धनगर समाज सदस्य परिषदेमध्ये झाले. महिलांनी आपले शिक्षण काय झाले याला महत्त्व न देता बचत गटाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीतून आपण अबला नाही तर सबला असल्याचे सिद्ध करून दाखविले पाहिजे. व्यवसाय उद्योगाद्वारे संघटित होऊन स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. अमेरिकेतील दूरसंचार क्षेत्रातील जीपीएक्स ही कंपनी मुंबईत 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन डाटा सेंटर उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलस टॉन्झी यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी टॉन्झी यांनी डेटा सेंटरच्या तंत्रज्ञानाविषयी आणि इंटरनेट सर्व्हर बाबत माहिती दिली. आता आपण पाहूया उद्याचे कार्यक्रम.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.